रायगड दर्शन घेऊन परतताना टेम्पो ट्रॅव्हलरचा ब्रेक फेलच झाल्याने पुनाडे घाटात अपघात। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात रायगड किल्ल्याचे दर्शन घेऊन परत जाताना अहिल्यानगर येथील शिवभक्तांच्या टेम्पो ट्रॅव्हलरला रायगड जवळील पुनाडे घाटात अवघड वळणावर अपघात झाला आहे। या टेम्पो ट्रॅव्हलरचा ब्रेक फेलच झाल्याने गाडी उलटून झालेल्या अपघातात बसमधून प्रवास करणाऱ्या 18 प्रवाशांपैकी 5 जण किरकोळ जखमी झाले आहेत, तर 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना माणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे। अहिल्यानगर येथून MH12 मेगाहेनरी 6763 या क्रमांकाच्या टेम्पो ट्रॅव्हलर मधून 18 शिवभक्त रायगड किल्ला पाहण्यात आले होते। रायगड किल्ला पाहून झाल्यानंतर सायंकाळी ते परतीच्या प्रवासात माणगाव मार्गे पुण्याकडे जात असताना रायगड माणगाव रस्त्यावरील पुनाडे घाटात अवघड वळणावर टेम्पोचा ब्रेक फेलच झाल्याने चालकाला गाडीवरचा वेग नियंत्रणात आणणे अशक्य झाल्याने हा टेम्पो उलटा झाला। बसमधून प्रवास करणारे 5 प्रवासी जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे। तसेच 3 शिवभक्तांची अवस्था गंभीर असल्यामुळे 1 राहुल नागरे, 2 अमोल फडतरे, 3 आसाराम तोगे या 3 शिवभक्तांना पुढील उपचारासाठी माणगाव येथे हलविण्यात आल्याची माहिती महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मोरे यांनी सांगितले। इतर शिवभक्तांना पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किरकोळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या घटनेचे वृत्त कळताच किल्ले रायगड हॉटेल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष रघुवीर देशमुख तसेच शिराज सय्यद व किल्ले रायगड हॉटेल व्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी यांनी टेम्पो ट्रॅव्हलर मधील शिवभक्तांच्या उपचारासाठी तातडीने धाव घेऊन त्यांना मदत केली। तसेच रात्रीचा अंधार असल्याने व या शिवभक्तांना जेवण व चहा नाश्ता याची मदत करण्याचे काम किल्ले रायगड हॉटेल व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले। सप्तनगरी न्यूज ब्युरो, रायगड।